नको बाळा, झालं झालं. नेत्रा, मी बाबूशीला जाऊन येते. का? मला असं वाटतं की बाबूशीला देवळात गेल्यावर आपल्याला नक्की काहीतरी मार्ग सापडेल. तू काळजी करू नकोस. लवकरात लवकर ह्यावर आपण नक्की मार्ग शोधूया. आत्या, ही एखाद्या नवीन संकटाची चाहूल नाहीये ना? देवी आईच्या मुली होता पण संकट आलं तर लढायचं. मी जाऊन येते. काय झालं हिला? भूक लागली का? बहुतेक. हो 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 बाळ माझं, हो. ना ना ना, अगं माझं बाळ. नेत्रा, मी येते. आई, खोलो, मुंह खोलो, मुंह खोलो। तुम्हारा नाम की? यहाँ क्या काम करते हो तुम लोग? यहाँ कोई पुराने जमाने का पत्थर आया था? तुम्हारा नाम की? सर लगता है ना इन लोगों को थाना लेकर चलना ही पड़ेगा। जो लोग वो पत्थर लेके आए वो लोग खून की उल्टी करके मर गए। उनमें से एक फांसी लाके सुसाइड कर लिया और ये लोग मुंह बंद करके बैठे हैं। लगता है ये भी पागल हो गए। एक केस सॉल्व करना ही पड़ेगा वरना हम पागल हो जाएंगे। सही बोल रहे साहब। बाप रे, बहुत लेट हो गया। पूजा भी हो गई। माँ तो आज बहुत गुस्सा करेंगी। मैथिली, छोड़ो छोड़ो मैथिली, मैथिली छोड़ो। ग्रंथ आणि पंचपिटिकांमध्ये काही सापडतंय का बघूया. आपल्याला नक्की काहीतरी मार्ग सापडेल. पण आत्या, तसं काही कधी वाचनात तर आला नाहीये. प्रयत्न करून बघू. काहीतरी मार्ग नक्की सापडेल. प्रेमामध्ये खरंच विरोचकाचा अंश असेल का? जर रीमामध्ये विरोचकाचा अंश आहे तर त्यामागे देवी आईची काहीतरी योजना आहे. जसं या ग्रंथातनं पंचपिटिकांचा मार्ग सापडला
तसं कदाचित काहीतरी सापडेल. तू हळद कुंकू लावून बघ. आता नाही, देवी आईने सांगितल्याप्रमाणे विरोचकाचा वध झाल्यानंतर माझ्यामधली दिव्यशक्ती लोप पावली आहे. त्यामुळे आता मी एक सामान्य प्रयोग करून पाहायचा. आता तुम्हाला ऐकू येतंय माझ्या मनातलं? काय झालं? तुझ्या मनातलं ऐकू आलं मला. म्हणजे ह्या युगातलं देवी आईने तुला दिलेलं कार्य पूर्ण झालं आणि म्हणून तुझी दिव्यशक्ती लोप पावली. आणि माझी दिव्यशक्ती लोप पावली नाहीये कारण माझं कार्य बाकी आहे.